एटीएम बदलवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, पैसे निघणाऱ्या जागी काळी पट्टी लावणारा जेरबंद। दर्यापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 सप्टेंबर रोजी तक्रारदार नाना प्रल्हाद इंगळे यांनी तक्रार दिली की त्यांची पत्नी या आशा वर्कर असून त्यांचा पगार SBI बँक दर्यापूर येथील खात्यात दरमहा येतो। त्यांच्या पत्नीचे खात्यामध्ये दिनांक 11 सप्टेंबर रोजी नगदी 18,702 रुपये होते। दिनांक 16 सप्टेंबर रोजी तक्रारदार सकाळी 10 वाजता त्यांचे पत्नीचे त्यांना पत्नीचे खात्यातून पैसे काढण्याकरिता सांगितल्याने तक्रारदार त्यांच्या पत्नीचे ATM कार्ड घेऊन आदर्श महाविद्यालय बनांचा दर्यापूर समोरील SBI बँकेच्या ATM वर गेले व तेथून पैसे काढले असता पैसे निघालेच नाहीत। तेव्हा येथे अंदाजे 25 ते 30 वयोगटातील 2 अनोळखी इसम उभे होते। त्यामधील एक इसम तक्रारदार यांच्याकडे आला व मी तुमचे पैसे काढून देतो असे म्हणून तक्रारदार यांच्या जवळील त्यांचे ATM कार्ड घेतले व मशीनमध्ये टाकले व पैसे निघाले नाही म्हणून ATM कार्ड तक्रारदारां यांना परत दिले। तेव्हा तक्रारदारही येथून ATM कार्ड घेऊन निघून गेले। 18 सप्टेंबर रोजी तक्रारदार हे पुन्हा पैसे काढण्याकरता गेले असता त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे नसल्याचं समजलं। त्यांनी संबंधित बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून 16 सप्टेंबर रोजी 18,500 रुपये काढले असल्याचं दिसून आलं व दोन्ही इसमांनी त्यांना दिलेले ATM कार्ड हे संतोष खंडारे यांचे नावाचे असल्याचं दिसून आलं। त्यांची बनावट ATM कार्ड देऊन फसवणूक केल्याचं लक्षात आलं। यावरून त्यांनी पोलीस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन दर्यापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। मिळालेल्या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथकाने सापळा रचून मोहम्मद मुजीब यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरं दिली व अधिक विचारपूस केली असता सदर गुन्हा तसेच मे महिन्यात मोशी येथील अशाच प्रकारचा गुन्हा त्यांच्या साथीदारांसह केल्याचं कबूल केलं असून दोन्ही गुन्ह्यात नगदी 18,500 रुपये व एक मोबाईल किंमत 10,000 रुपये, ATM मशीनवर पैसे निघणाऱ्या जागी लावण्यात येणाऱ्या 2 प्लास्टिकच्या प्लायवूड सारख्या दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या पट्ट्या असा एकूण 28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कार्यवाहीने अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन दर्यापूर, पोलीस स्टेशन मोशी येथील एकूण 2 गुन्हे उघड झाले आहेत। तसेच त्यांनी अकोट जिल्हा अकोला येथे सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचं कबूल केलंय। सदर आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन दर्यापूर यांच्याकडे देण्यात आले। अमरावती येथून संपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।